नमस्कार. तर बघा चाललेली वावरामध्ये आणि आपल्या बाजरीला स्प्रिंकलरला पलटी मारायला. तर शंभूच पप्पा गेलेले आहे पुढे आणि त्यांनी मला बोलवलं होतं म्हणे स्प्रिंकलरला पलटी मारू लागली आहे. चाललेलं आहे आमचं स्प्रिंकलरला पलटी मारायची आणि आपली बाजरीला पाणी जोडायचं होतं त्याच्यामुळे आलेलं आहे बघा बाजरीच्या वावरामध्ये. आणि बाजरीला म्हणजे बाजरीची एखादा अर्धी कणीस पण दिसायला लागलेले आहे. तर बाजरी आता दिसू राहिली. तर बघा आपल्या सगळ्या वावरामध्ये बाजरीचे कुठं मुडं कणस चमकायला लागलेले आता. आणि मग शंभूच पप्पा म्हणले की तू चाल स्प्रिंकलरला पलटी मारू लागायला. तर मी आलेलं आहे बघा स्प्रिंकलरला पलटी मारू लागायला आणि तेच चाललेलं आहे. पाईप ते जोडून घ्यायचे. काय त्या पट्टीत का? बरोबर चालेल. तिकडे अडतं गण हा ना तिथून तिकडे गण एक घेऊ का बाजरी मध्ये ना तिकडे आणू का गण येतच का एका छडीला एक ठेवू का? तर बघा चाललेलं आहे स्प्रिंकलर बदलायचा आणि गण ते जोडून घ्यायचं. कारण की बाजरी मोटर झालेली त्याच्यामुळे बाजरीमध्ये काय आता जास्त छड्या ते घेऊन चालता येईल नाही. एवढंच पाणी द्यायचं का आणि नंतर इथे गण आणलात ना. हा ते गण द्या घ्या इकडं कुठे येते ना इथं गण घेऊ काय लई बाजरी मोड राहिली आता मोठं या वेळेसच खालून पाणी द्यायला पाहिजे होतं तेवढ्या वेळेस देऊ हा ना. म्हणजे पाणी जरा खालून असलं ना म्हणजे बाजरीतले मोड तोड नाही होत. आता अजून येतच होता कुठतरी. तर बघा स्प्रिंकलरला पलटी पण देऊन झालेली आहे आणि आता मी चाललेली आहे घरी. तर शंभूच पप्पा येणार आहे मोटर चालू करून. लगेच मोटर चालू करायला जाणार आहे ना या घरी मग जेवण करायचे. तर आता घरी जाऊन बघू मम्मी आल्या का मंदिराकडून आणि सगळ्यात मेन आता जेवण पण करायचे. धुणं ते धुवून झालं आणि थोडंसं बाकी होतं पोरांचे कपडे म्हटलं तिथून आलं धुईन. मग आता चाललेले आहे घरी. तर सकाळी ताईनं आज स्वयंपाक केला आणि आज मी धुणं भांडी धुतले तर पटकन आवरलं आणि आता 10 वाजलेले बघा. तर जेवणाचा पण टाइम झाला आणि आज यायचं कांदे झांबडायला. कांद्याच्या वावरामध्ये बघा आपले नंतर लावलेले कांदे किती मस्त झाले आणि एखादा अर्धा गवत पण झालेले कांगरजन ते. म्हणलं मग कांदे कुठं मोठं झांबडून काढू. आता 2-4 दिवसापासून वावरात पण नाही आलो तर आरामात चालू होता आणि तिकडे मी लग्नाला पण गेले होते त्याच्यामुळं मग कोणतंच काम झालं नाही वावरामध्ये. बघा असं दांडाला काँग्रेस ते झालं खुरपून काढावं लागणार आता हे डबल एकदा म्हणजे उपटमुळीचं राहतं. मग त्याच्यामुळं काय चालू मध्ये उपटून घेतलं तरी जमत. तर बघा आता बसलेलं आहे जेवण करायला आणि शंभू ते सगळेजण आम्ही. शंभू काय खातो? भाजी सोनपापडी कधी झाली? टमाटी चटणी एकच नंबर. आवरा पटापटा घ्या खाऊन. आज काय काम करायचंय मग? हा ते बोल ना. आज काय काम करायचं शंभू? आज कुठं जायचंय? लग्नाला लग्नाला जायचं. ते आज काय करतो? आज नको करू. शिव पा ना तिकडं टेबलला धरून उभं राहिला. शिव आय शिव इकडं आय नाही ना या सगळेजण जेवण करायला. तर आज मस्तपैकी वाला शेंगा टमाटे चटणी चपात्या बनवलेल्या आहे. आज काय काम करायचं मग? आता कांदे राहिले ना आपले. हा कांदे जांभळायचे ना. कांदे जांभळायचे ना आपल्याला. हा ना. हा काय म्हणलं सोनबाबडी?
शिव कसा हा म्हणतो. सोनपापडीला दिदी सांगलं त्यांना सगळ्यांना वावरत न्यायचं ना. आज सुट्टी आहे त्याला. आज सुट्टी ना तुम्हाला. कर शंभू. षष्टी. षष्टी आज षष्टी. पैठणला लय मोठं हे असं. जत्रा होती ना मोठी. दिंडे पोहोचले असं आज. हा काही रिटर्न येते ना आज. काही माग निघले असं. ज्या लवकर जाते त्या. जे एक नंबर गेलाय त्या. सगळं पाणी. तिकडे डोळे खोपला नाही मम्मी. मग काय एवढे कांदे झाले म्हणजे मम्मी मुळा घाल तुम्हाला. पप्पा कोण शिकते का नव्हता हा ना. उन्हाळ्यात चल तावा जेवण येतो मम्मी. 11 वाजले आता तरी आणून उन्हाळा जसं आला तर थोडं कामात जेवायला लागतं आहे ना. लय ऊन पडत आणि कामाचं जर थोडं हे होतं. घेणार आवर औषध घ्यायचं बघ तुला. आवर पडतं तुला बी का. तुला काय घ्यायचं. तर बघा चाललेले कांदे जांभळायचे आणि मग म्हणजे लय ऊन पडलं त्याच्यामुळे बस उभं आहे उमरत झाडाखाली. आणि तुम्हाला तर माहितच आहे का आमच्या वावर मध्ये उमरत झाड आहे. तर बघा किती उमर लागलेले आहे त्याला. पिकले भरला ते. आपण उमराची चटणी घ्यायची गुडघ्यासाठी आयुर्वेदिक. उंबर असं आहे म्हणजे खायला बी भरला आता. आणि सगळ्यात मेन आयुर्वेदिक ही नाहीये. 100 वर्ष आयुष्य देणार आहे. झाड आहे मग त्याला हेच नाही असं. आणि सगळ्यात म्हणजे सावली इतकी गार आहे ना ती मोठा होत नाही वाटाणा. राहते काय झोपून असं वाट राहिलं बरं का. पण ती कांदे नाही म्हणून राहिले ना आता. कांदे होते खुरपून घ्यायला. कांदे किती राहिला एवढा झोप राहिला असेल ना. तिकडलं आकर रान राहिलं ना. तिकडचं राहिलं पण. तुम्ही काय लग्नाच्या गडबडीत नुसतं कुणीकडे जा म्हटलं कुठं नाही चालले आणि तिथं डबल कपडा झालं ना. इनाच गडबड केली दिली. हा ना. तिला वाटलं पटकन पटकन आता जेवढं गवत राहिलं तेवढं तुला काढ नाही डबल. हा मी कुठं 8 दिवस आधी घेतली लग्नाला. आपण मग काढावं लागेल ना आता ते गवत आपल्याला. इथं कांदे नाही शिजाई वासव्याने येत नाही काय. वसवेर येत नाही ती. पण आता एवढं भारी उमरा झाड काढता येत नाही ना. नाही किती गार मस्त हवा आहे. झोपलं तर सुचले ना 4 वाजे लोक का. रावण झोपून मग काय अडचण. उद्या राहिले का ना कांदे डबल. कांदे किती पाणी दिलं तर उन्हाचे सुकायला दिसते. तेच ना मग आता ऊन बी तसंच पडून राहिलं नेडव्यानी. आज पाणी लावायचं डबल याला. डबल हा राहिलेले वाफे लगेच कळते पाहिले का. काँग्रेस केवढं झालं ते. आणि मग एकच राहिलं आता. 2 वाफे अजून 2. दोन राहिले. हे बाई एक वाफा आणि पुढचा दांड राहिला. पुढं एक वाप आहे अजून. पुढं वाढत होते. घेऊ द्या वा आम्हाला खुरपून मग काय. ज्ञान करू तळीला जायचंय मग उन्हाळ्यात सुट्टीला. कुठं इतकं लवकर. नाही एवढं हे कांदे काढले नंतर जायचं. कांदे काढले का तर पोच पडतो. हा यांना धोंडा आहे धोंडा. धोंडा नंतर धोंड्याचा महिना असला का त्यावरच पाऊस कमी राहतो. सोसच्या विरोधात धोंडा ज्यावर असतो त्यावर. नको बाई असं काही नाही. बरं राहतं डबल पीक होतं माहिती का. काय करत पाऊस तसं कमी पण डबल पीक होतं पण मग पाणी पुरत नाही. नाही आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला पाण्याची कमतरता नाही. आपल्याला धरण आहे वीज जवळ. धरण मग काय. अजून अर्धा असं एवढे कांदे आपण घरच्या घरी काढू का बाबा. काढशील. काढशाल नाही काढशाल नाही तुम्ही बी. आम्ही दोघी काय काय करणार एवढ्या वावराला. आडेच उभं करणार आहे. एवढे काय शक्य आहे का. नाही लेबर लाईन नाही. थोडे भरला आधी एक कर बरं मग जमती. ते तिकडले काढ मग घरात पाठी मग. हा तेवढे जमा. पाहिजे मला ते रागात कांद्याच्या रागात. तेच म्हणलं परवडलाच तिकडे. उमर पिकले काय पावा खायला बाहेर राहते ते. पण त्याचा काय हे नाही. अजून नाही पिकली. लय उमर राहिली गेला. आज षष्टी
अशी ते केलं ते एक मग काय चप्पल घालून कुठं जात तिथं अर्ध पिकेल अर्ध कच्चे आता पिकची झाला बाई घ्यावा खुरपून एवढे कांदे लई उतरेल कोथिंबीर रडवणी आत्ता किती पडली पोट भरलाय फक्त तरीच केलते ना आम्ही कांद्याची पात बाजरीच्या भाकरी करावं लागलं एकदा करू ना किती काढल्या कांद्याची आणली होती अजून मस्त कवळे अजून नाही, किती कवडी पाणी इकडून आणायला पाहिजे आपण हा ना जाऊ दे आता जाऊ घेत ना काय मोटर चालू आहे बियाण पिऊन कुठं स्प्रिंगलर सुरतला तोंडायचं ओलली होशील मस्त कार बोलली नाही होत मी एवढा वाफा काढून घ्या सुट्टी लिहून पडत आता सुट्टी घेतली कसं का नाही एवढा वाफा घ्या नंतर काय करायचं उपरून ये दांड हा पण ती 4 वाजता मला मोटर चालू मोटर करायचं चालू करशी घ्यावा लागला की काढून दंड लगेच घ्यावं लागलं काढून पण 3-3:30 ला आलं तरी होईल 2-2:30 होऊन जाईल 2 वाजेला कसं होऊन जाईल आता किती पाचला घेऊ आता 2 वाजेला ही पट्टी ते दांड होऊन जाईल मग 3-3:30 ला आलं का मग घरात तिकडे पट्टी मागला तिकडे लागून मग 3 वाजता तिकडे काय मोठं मोठंच गवळ आहे लई नाही मला